नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नवरात्रोत्सव म्हणजे शारदीय नवरात्र म्हणजे 9 दिवस केली जाणारी दुर्गा मातेची पूजा, या देवीशी संबंधित असणारे महत्त्व, तसेच हा व्रत कसे साजरे केले जाते, तसेच नवरात्रीतील 9 माळांचे महत्त्व, तसेच दुर्गा मातेला जोगवा आणि देवीचा गोंधळ या गोष्टी का करण्यात येतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च-एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदीय शरद महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. सैद्धांतिकदृष्ट्या 4 हंगामी नवरात्री आहेत. तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा काही ग्रंथांमध्ये दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदी मायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देवाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत्संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त 6 दिवसांचे असते. नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी 16 हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिक वाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापन करून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने 9 दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ राहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात 9 दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,
घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होम हवन व बलिदानही करतात. 9 दिवस रोज कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्पादन करतात. काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची ही पद्धती प्रचलित आहे. आता आपण पाहूया जोगवा मागणे हा प्रकार. जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान 5 घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. आता आपण पाहूया देवीचा गोंधळ का घातला जातो, त्यामागे काय आख्यायिका आहे. शारदीय नवरात्र काळात 9 दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाद्याच्या साथीने देवीची स्तुती करत असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या कला प्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते. आता आपण पाहूया नवरात्रीतील 9 माळा. या 9 माळांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या फुलांची माळ घातली जाते. नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या वेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा काही समाजगटात आहे. 1. पहिली माळ. पहिल्या माळेला शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ घालण्यात येते. 2. दुसरी माळ. अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ दुसऱ्या दिवशी घातली जाते. तिसरा दिवस. तिसरी माळ. निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा तिसऱ्या दिवशी घातल्या जातात. चौथा दिवस. चौथी माळ. केशरी अथवा भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले यांची माळ चौथ्या दिवशी घातली जाते. पाचवा दिवस. पाचवी माळ. बेल किंवा कुंकवाचे वाहतात. 6. सहावा दिवस. सहावी माळ. कर्दळींच्या फुलांची माळ 6व्या दिवशी घातली जाते. 7. सातवा दिवस. सातवी माळ. झेंडू किंवा नारंगीची फुले यांची माळ 7व्या दिवशी घालतात. 8वा दिवस. 8वी माळ. तांबडी फुले जसे की कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ 8व्या दिवशी घातली जाते. 9वा दिवस. 9वी माळ. या दिवशी कुंकुमार्चन करतात. अशा प्रकारे 9 माळा घालून नवरात्रीतील 9 दिवस साजरे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.